राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने दुख धारे ओ साधनी दुख धारे ओ साधनी वह विठ्ठल बनवा वह विठ्ठल बनवा Wah,
Hare Jai Ram, Hare गेहि गेहि माझे वाचे गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. गेहि गेहि माझे वाचे गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही गाडी सुख पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे तुम्ही ऐकाले कान माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे मनाचे धाव घे हे राहे विठोबाचे पाले, राहे विठोबाचे पाले, राहे विठोबाचे पाले. डोळे तुम्ही गाये सुख पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे तुका म्हणे देवा नको सोडो या केशवा, नको सोडो या केशवा, नको सोडो या केशवा. डोळे तुम्ही गारे सुख, डोळे तुम्ही गारे सुख, डोळे तुम्ही गारे सुख पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे Hoppa Kumari, Hoppa Kumari, Hoppa Kumari, Hoppa Kumari, Hoppa Kumari, Hoppa
बजरंगबली हनुमान महाराज, सद्गुरु सीताराम महाराज की, सद्गुरु भगवान बाबा, सद्गुरु वामन भाऊ महाराज, सद्गुरु श्यामनाथ महाराज भला। बोला कुंडली वरद हरिचर श्री नामदेव बन हरिनाथ भगवान की, बाबूजी ज्ञानेश महाराज, जगतगुरु तुकाराम महाराज, बजरंगबली हनुमान महाराज, सब संतन की जय। हरे गेही गेही माझे वाचे, गोड नाम विठोबाचे,
डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख मना तेथे धाव घेही राहे विठोबाचे पायी डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख पांडुरंगा करू प्रतमान मन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मिकळा कुसरी काहीच नेने बोलतो वचन्याती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याचे आस पुरवावी सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो लागे सेवक झालो झालो लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा चरणा स्वामी तुझ्या परमावे
लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा विहीर शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या वाटा मज दावा सुवटा शुराने धीर स्वामी काजी तू सादर काय भक्तीच्या वाटा मज दावा सुवटा तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा काय भक्तीच्या वाटा मज दावा सुवटा विठ्ठला हरिनाथ भगवान की बावडी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु महाराज की बजरंग बली हनुमान महाराज गेही गेही माझे वाचे गोड नाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख प्रस्तुत प्राप्त रूपे चिंतरूपी सेवे करता निवडलेला जो अभंग जो आहे महान भगवत भक्त वैदिक निष्ठ संप्रदाय श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील नाम पर प्रकरणातील 5 चरणाचा अभंग आज कीर्तनाला विठ्ठला ज्यांच्या जन्म उत्सवानिमित्त हा सप्ताह प्रारंभित आहे भगवान श्री हनुमंतराया यांच्या या दरबारामध्ये आमचे परमस्नेही श्री हरिभक्तीपरायण वैजनाथ महाराज खोत यांनी हे मंदिर बांधलेलं आणि या मंदिराच्या प्रांगणात जेव्हापासून हे मंदिर स्थापन केलं तेव्हापासून हा अव्याहतपणे असा त्यांचा नियम चालू असणारा हा 4 दिवसाचा होता पुन्हा 3 दिवसाचा आणि आता मी त्यांना सांगून दिलं 1 दिवसाचा करीत जा विठ्ठला आपल्याला साथीदार कोणी राहिलं ना आपलं थिर राहायचं ही गडी काय साथ देत नाहीत लई येडगळ गडी इथं त्याच्यामुळं ऐकत नाही ते पण आपलं 1 दिवसाचा करीत जायचं आपलं थिर राहायचं आम्ही त्याच्यामुळं भाऊची पुण्यतिथी 1 दिवसाची धरली माणसं कोणाच्या किती जरी पाया पडलं तरी ह्यांना नाही परत फरक आणि ते काय ऐकत नाहीत घरच्या माणसाचं ऐका ना ते आपलं कधी ऐकायचं त्याच्यापेक्षा आपलं जेवढे हातरून तेवढेच पाय पसरायचे बरं का त्यामुळे सांगितलं मी पुढच्या वर्षी 1 दिवसाचा खरा विठ्ठला म्हणून करता हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह भगवान श्री हनुमंतराया यांच्या जन्म उत्सवानिमित्त आज गावगावचे काल्याचे कीर्तन झाले प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवाला सुरुवात झाली आणि हनुमंतरायाच्या जन्मोत्सवाला काला झाला सगळीकडले काल्याचे कीर्तन झाले जेवढे महाराज मंडळी टाळकरी गायनाचार्य आहेत हे सगळेजण काल्याचे कीर्तन करून इथं आलेले हो हो हां हां कशाची सावली तवा मस्किती चालू 3 महिन्यात 3 माणसं भेटत नाहीत गणेश चैतात महाराज भेटत नाहीत वैशाखात बँडवाले मंडपवाले भेटत नाहीत आणि ज्येष्ठात पोथराच भेटत नाही 3 महिन्यात भेटतच नाहीत 3 महिन्यात 3 माणसं भेटत नाही आता चैताच्या महिन्यात कोणत्या गायकाला मृदंगाचार्याला कोणाला फोन करा इनेकरीस चव्हाण जरी असला तरी ते म्हणतो नका मी पहिला सप्ताह घ्या त्याला देऊ नका त्याच्यामुळं सगळे माणसं गुंतलेले
असे रिअलचे रे उग एखादा माणूस पडला तरी सप्त्याचाच मानपाव पडून इतके सप्ते सध्या विठ्ठला म्हणून या कार्यक्रमाकरता उपस्थित संगीत विशारद गणेश महाराज, संगीत विशारद शिवाजी महाराज, महादेव महाराज बैरागी, नाना महाराज, हो पुन्हा अनेक मिस्त्री मोहन महाराज आणि पुन्हा अंगद महाराज, पद्माकर महाराज, शिवाजी महाराज, आपले बंडू महाराज, वैजनाथ महाराज, आजीनाथ महाराज, आमचे आबू, पुन्हा प्रदीप महाराज, पुन्हा अनेक सुभाष महाराज, चव्हाण तर मेन येणे करी म्हणून करता सगळ्या जणांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. उशिरा जरी सुरू झाला असलं तरी संपायला लवकर संपून काय काळजी करू नका विठ्ठला. कोणतंही कार्य असून द्या, प्रपंच असो किंवा परमार्थ असो, हो त्या माणसाची जी ओढ जी असती 12 महिने महाराज सप्त्याचं आठवण सांगत असते आम्हाला. हो आता तुमचा झाला, आता आमचं राज आहे आता म्हणत असे. मी याच्या इथून पार पडलो की मोकळे झाले. तसं एकदा का सप्ताह संपला की झालं मग मोकळं. मग पुन्हा येरी 12 महिने, हो मग पुन्हा इकडं तिकडं जायला मोकळं राहतं माणूस. पण जोपर्यंत सप्ताह आहे, जोपर्यंत सप्ताह होत नाही तोपर्यंत महाराज याची रेलचेल असते माणसाच्या मनात. तेच असतं. हो आता कार्यक्रम करायचा आहे, मंडपवाला आणायचा, पंक्तीवाली आणायचे, कीर्तनकार आणायचे, वाजवणारे आणायचे, गाणारे आणायचे, हो सगळं जुळून आलं हो तर माणसानेच येऊन यायचे. पण तरी आज पहिल्या दिवसाच्या मनाने चांगले मांडवमध्ये दांडगा घातलाय, पण पांडव कमीच आहेत का असा ना काय येते ना उद्याच्याला लय मोठी विठ्ठला. जगद्गुरु तुकोबर आहेत आपल्या सगळ्या इंद्रियाला काम सांगतात या अभंगामध्ये. आपले इंद्रिय आपला ऐकू लागले की परमार्थ सोपा झाला. आपल्या इंद्रियाने आपलं ऐकलं पाहिजे. हो आता इंद्रिय आपलं ऐकतच नाही तर महाराज, हो महाराज सांगतात बघा, हो सकळ कोणतरी युक्ती शांती निवृत्ती जवळी नाही. सगळी युक्ती खुटली माझी, हो माझं इंद्रिय ऐकूत नाहीत बरं का. भलत या धावे सैराट वाट्याड वाट दर कुट दर न विचारे काही कपट घात बळकट मांडीला घात बळकट मांडीला. माझे इंद्रिय माझं ऐकत नाहीत म्हणून तर महाराजांची जी विनंती आहे देवा पुढं, हो देवाला सांगतात बरं का. आणि देवाला सांगतात ह्या वाचेला तुम्ही सांगा, हो भगवंताचं गोड नाम घ्यायचं बरं का. हो वाचेने का माझं ऐकलं, हो गोड नाम भगवंताचं आहे. हो कसं भगवंताचं नामस्मरण गोड आहे बरं का. हो महाराज त्याचं उत्तर देतात, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम.
म्हणतात गोड तुझे रूप गोड तुझे नाम देही मज प्रेम सर्व काळ देवाचं नाम स्मरण गोड आहे अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा महाराज सांगतात अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा काबाने गे हो सांगा पंढरी राया काय करू याचे महाराज म्हणतात तुझं नामस्मरण गोड आहे पण माझं मन घेत नाही हो कसं आहे नामस्मरण आणि हो हो जिवे गोड तीन जिवे गोड तेन अक्षराचा रस अमृत तयास फिके पुढे भगवंताचं नामस्मरण काच मन घेत नाही म्हणून तर महाराजाचे वाचेला विनंती आहे वाचेला महाराज सांगतात हे वाचे माझी विनंती आहे काय हो की तू त्याचं नामस्मरण घे हो आणि एकदा का महाराज जे वाचेने नामस्मरण घेतलं वाचेने ऐकलं की महाराज त्याचं उत्तर अभंगाच्या प्रथम चरणात
माझं वाचन ऐकलं हो ती वाणी माझे भजन करू लागली. गावामध्ये हो कुणी बी राहत असो कोणता माणूस राहत असो हो आमचे श्री गुरु भाऊ सांगायचे जिथं पिकतं तिथं इकत नसतं. इकण्याकरता वंजरवाडीचं माल खारज्याला न्यावा लागतो. वाडीतली वाडीत इकत नाही. बरोबर आहे ना आप्पा? हा बाजारात न्यावा लागतो. त्याशिवाय इथं इकत नसतं. इथं जरी इकायला जरी नेलं तरी माणसं म्हणते असे काय आणलं काय तुला पटत काय तो मालाची नाही किंमत करणार. तो म्हणणार आमच्या एकटा औषध आणलं तो आणि आता इकायला आणलं वय. हां तो म्हणणार ना की तो किती कष्ट घेतलं याला किती काय केलं. ती तसंही ना तसं माणूस जरी असला हो तरी महाराज त्याची सुद्धा किंमत हो गावातले माणसं करीत नाहीत हो परिसरातले तालुक्यातले माणसं करतात. महाराज देहू मध्ये राहायचे. महाराज राहत असताना हो सज्जन होते महाराज जगद्गुरु तुकोबराय. आणि महाराज हो वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुखे त्यांचे नारायण. महाराज वैष्णव होते म्हणून वैष्णवाची कीर्ती गायली पुराणे. बरं का वैष्णवाची जी कीर्ती ना पुराणात गायलेली आहे. म्हणून महाराजाची कीर्ती हो चारी बाजूला पसरली हो. जे पिकलेलं जे शेंदर असतं हो त्याचा सुगंध येतो. तशी भक्ती सुद्धा महाराज पिकल्यानंतर त्याचा सुगंध येतो. पिकली या शेंद कडूपणा केले सांगतात. पिकलिया शेंद कडूपणा गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. कोणती गोष्ट पिकल्यानंतर सुगंध देते हो आणि जर जास्ती पिकली तर ती नासती हो. तसं हो फुल सुद्धा महाराज हो सुगंध देतं पण जास्ती दिवस जर ठुलं तर ते सुद्धा नासतं. एकनाथ महाराज म्हणतात परिमळ गेली आऊस फुल देती
महाराज सांगतात, एकनाथ महाराज सांगतात, परिमळ गेलिया वस फुलं देती आवेशा शेवटी देह तैसा. आणि मग गेल्यानंतर हो सुगंध यायचा महाराजांचा सुद्धा. आणि सुगंध आल्यानंतर कीर्ती जगामध्ये पसरली. महाराज सुगंध यायचा. गेलेच नाही विषय झाला, मेले नाहीत आणि जिवंत इथं महाराज. विठ्ठल त्याचं गणितच आहे. गाव जवळ आलं की बैल येण्याने करते. गाव जवळ आलं की बैल येण्याने करतात. लेकरं झाले की बाया येण्याने करतात. आणि महाराज ओळखीचा असला की टाळ करीन पाकवाजे येण्याने करतात. महाराज सांगतात हो महाराजाची कीर्ती जगामध्ये पसरली. हो देहूची कीर्ती हो जगामध्ये पसरली. नुसती जगात नाही, काशीच्या पंडितांनी ऐकली. काय ऐकली कीर्ती महाराजाची? की कोणतरी ग्रस्त हो देहूमध्ये राहते तुकाराम महाराज, श्री संत तुकाराम महाराज. ते देहूमध्ये राहतात आणि त्यांच्या पायाखाली माती विठ्ठल विठ्ठल म्हणती. हो विठ्ठल विठ्ठल म्हणती. हो असा कीर्ती त्या पंडितांनी महाराजाची ऐकली. आणि त्या पंडिताला वाटलं की अशा सत्पुरुष महात्म्याचं आपल्याला एकदा का व्हायना दर्शन झालं पाहिजे. म्हणून तो पंडित हो दरकोस दर मुक्काम करीत काशीहून देहूला आला. आणि देहूला आल्यानंतर हो गावात विचारलं कावळे हो जगद्गुरु तुकाराम महाराजांचा वाडा कुठे? म्हणजे वाडा आणि कोण तुकाराम महाराज? म्हणले तुकाराम महाराज कोणी नाही म्हणले आमच्या गावात. येडा तुकी आहे वा म्हणले. हो म्हणले बरं. त्या पंडिताला तर धक्काच बसला. म्हणले मी काशीहून काशी केली, इतक्या लांबून आलो, उगाची उगा आलो आणि इथं ऐकलं तर दुसरंच ऐकायला भेटलं. घरी गेले आणि घरी गेल्यानंतर आईसाहेबांनी सांगितलं, जिजाऊ आईसाहेबांनी हो म्हणजे महाराज कुठं गेले? हो ग्रहलक्ष्मी जर चांगली असली तर बरं, नाहीतर ग्रहलक्ष्मी जर फुटक्या तोंडाची जर असली. आम्ही कीर्तनाला गेलो होतो, आमच्या संघ संस्थेत शिकायला गेवराईकडला एक पोरगा होता. आम्ही कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यानंतर त्यांच्या घरी गेलोत. मला आल्या सरसर इथं जवळ आल्या सरसर जाऊ म्हणलं भेट घेऊन यायची महाराजाची. आम्ही आवडीने घरी गेलोत. घरी गेल्यानंतर घरी गेलोत. मी मला महाराज आहेत का घरात? त्यांनी आतून उत्तर दिलं नाही. ती महिला बाहेर आली. मला महाराज आहेत का घरात? हो त्या बाईने एक ठोक उत्तर दिलं. म्हणजे महाराज गेले चुलीत. आणि म्हणलं परवा दिवशीच आमचा फोन झाला आणि मला इतक्या लवकर कसं काय गेला? मी म्हणलं चुलीत. मग ती तशी म्हणल्यानंतर मी थांबलो नाही. म्हणलं आपलं चला आपलं यांच्या कशाला नाही लागायचं, आपलं पुढे गेलेलं बरं आपलं. ती म्हणली या ना चहा पियाला. म्हणलं नग नग. म्हणलं तुमचे महाराज चुलीत घातले, आम्हाला गॅसवर बसवतात. म्हणलं तुमचं काय खरं आहे तेव्हा? म्हणलं अजिबात नाही. म्हणली इकडे या थांबा जरा. म्हणली मी सांगते ती ऐका. मला आता ऐकल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे तसं नाही म्हणली. म्हणजे काय म्हणजे आमच्या शेताला रानाला ना म्हणजे 3 कुणबी डोंगर येतं. 3 कुणबी काय येतं? डोंगर येतं आणि इकूनच वाट आहे. हो मग कशाचा आकार झाला? चुलीचा. म्हणजे महाराज गेले चुलीत. म्हणलं त्या चुलीत गेले असल्या मग बरे. नाही तर म्हणलं
बैराग्याच्या सिमिटाच्या चुलीतच गेले का काय म्हणलं. बैरागी आमचा चार कॉलमवर काम करीतो विठ्ठला. सांगितलं हो मग थांबलो हो. तसं महाराजांनी आईसाहेबांनी उत्तर दिलं. अहो म्हणले महाराज बहिर दिशेला गेलेत म्हणले, बाथरूमला गेलेले आहेत. थांबा जरा. त्याला हातपाय धुण्याकरता दिले हो, पाणी प्यायला दिलं आणि गुळ दिला खायला म्हणले. म्हणजे गुळ पाणी घ्या बसा म्हणली बैठकीत हो. पण याला कुठं दम निघतोय हो. पोसावे ते हेचे वाटे जे जे भेटे तयाचे देव कृपा करे नमदा. जे जे भेटे माता देव कृपा करे नमदा. कुणालाही विचारायचा महाराजाची गाठ पडली का तुमची नाही. पण आईसाहेबांनी सांगितल्यावर लक्ष द्या ना. पुन्हा बी सांगितलं आईसाहेबांनी बहिर दिसायला गेलेत बसा जरा म्हणले. नाही म्हणले मला सांगा कोणीकडे गेलेत. ती गेले महाराज तिथं. हा पंडित तिथं गेला आणि तिथं बहिर दिशेला बसल्यानंतर महाराज हो त्या जाग्यावर सुद्धा हो महाराजाच्या मुखातून हो रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हात बाबा देवकाल मंत्र हात बाबा देवकाल रामकृष्ण हरे महाराज मंत्राचा जप करायचे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. मंत्राचा जप करायचे. मग महाराजांना त्यांनी सांगितलं पंडितांनी महाराज अशा अमंगळ जागेवर भगवंताचं नामस्मरण करता हो. महाराजांनी दिलेलं सांगितलं म्हणले माझी वाचनावर झाली. माझी वाणी माता ऐकू शकत नाही हो. म्हणून माझ्या वाचने माझं ऐकलं गोड नाम विठोबाचे हो. माझ्या वाचने माझं ऐकलं गेही गेही माझे वाचे गोड नाम विठोबाचे. माझ्या वाचने माझं ऐकलं आणि मग ऐकल्यानंतर हो डोळ्याला सुद्धा काम सांगत
सुद्धा महाराज म्हणतात वाचने ऐकलं आणि वाचने ऐकल्यानंतर डोळ्याला काम सांगतात. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. सारखा देव पाहिला पाहिजे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठल देख देखनिया विठ्ठल देख देखनिया त्याच्यापाशी प्रमाण गेलं की प्रमाणाचं ऑपरेशनच आहे बघा. कोठळाच बाहेर काढितोय. त्याचा राहू दे काहीतरी आठवड एखादं तरी. महाराज सांगतात तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलचे एक देखलिया. हो देव पाहिलेलंच मी सार्थक केलं. हो म्हणून तर महाराज म्हणतात हो देव पहाव यावो करीवो सायास. देव पाहण्याकरता माणसाने सायास केला पाहिजे. म्हणून तर डोळ्याला सुद्धा सांगतात हो आता दृष्टी पुढे आता दृष्टी पुढे आता दृष्टी पुढे ऐसा चेतो राहे. आता दृष्टी पुढे आता दृष्टी पुढे आता दृष्टी पुढे ऐसा चेतो राहे. आदोनी तुझा पाहे पांडुरंगा आदोनी तुझा पाहे पांडुरंगा आता दृष्टी पुढे आता दृष्टी पुढे आता दृष्टी पुढे ऐसा चतुराये. आता दृष्टी पुढे आता दृष्टी पुढे आता दृष्टी पुढे ऐसा चतुराये. म्हणून तर महाराज सांगतात देव सारखा पुढं राहिला पाहिजे. बरवा वैष्णवाचा संग येतो सामोरा श्रीरंग. देव आमच्या पुढं येतो बरं का. म्हणून तर महाराज सांगतात आमच्या डोळ्याला काम सांगितलं. आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे दोन्ही तुझं पाहे पांडुरंगा किंवा वेळोवेळा बरं का. दोन्ही पाठ आहेत. म्हणून महाराज सांगतात डोळ्याने माझं काम ऐकलं. हो आता कानाला काम सांगतात तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. म्हणजे काय गुण ऐकायचे. श्रवणाच्या मिसे बैसावे येवोनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. हो कीर्तन ऐकण्याकरता भागवत कथा ऐकण्याकरता रामायण ऐकण्याकरता प्रवचन ऐकण्याकरता आपण जात जात जाऊ. श्रवणाच्या मिसे बैसावे येवोनी. हो श्रवण करायचं बरं का. श्रवण केलं पाहिजे माणसाने. श्रवण केलं की मनन होतं. मनन केलं की निजध्यासन होतं. निजध्यासन केलं की भगवंताचे ना आपली लिंक लागल्याशिवाय राहत नाहीत. विठ्ठला महाराज तर सांगतात हो
आपण पाहिलेली माणसं आहेत. हो, सीताराम बाबाला तुम्ही पाहिलं, मी पाहिलं. हो, बाजारात बसायचे. का बाजारात बसायचे? त्या बुळीत बसायचे. का? येणाऱ्या जाणाऱ्या माणसाची गाठ भेट पडली पाहिजे म्हणून संत महात्मी बाजारात बसायचे. त्यांना वाटायचं येणाऱ्या जाणाऱ्या माणसाच्या, आपल्या परिसरातल्या माणसाच्या गाठी भेटी पडतात. बाजारला येते सगळी माणसं. काय ह्याचं तिथं खुर्ची आणि कशाची काय मुडकीच खुर्ची असायची. छत्री बी अशी कोणी धरली तर धरली, नाही तर तसेच उपरणं पांघरून बसायचे. पण बसायचे का? जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी संत महात्मे महाराज. हो, कारण की त्यांना माहिती होतं कुठं बाबाचं गाव होतं, सीताराम बाबाचं, परभणी जिल्हा. कुठं खारडा, जामखेड तालुका, त्याच्यात खारडा गाव. आणि त्या खारडा गावातले परिसरातले पंचकृषी. महाराज त्याचं उत्तर द्यायचं, देश वेशनो हे माझा सहज फिरत आलो, करू कृपा कोणावरे कोठे स्थिर राहिलो, पाय डोळे म्हणत माझे देह कैसा मुकलेलो, परदेश नाही कोणी अंध पांगोळ झालो, आता माझे करे चिंता दान दे भगवंता. हो, सांगितलं. हो, देश नाही वेश नाही, तिकडून इकडं आले. हो, कशा करता? हो, उजळावया आलो वाटा, खरा खोटा उजळावया आलो वाटा, खरा उजळावया आलो वाटा, महाराज सांगतो, वाट उजळा करता आलो मी, उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. म्हणून तर महाराज म्हणतात असे सत्पुरुष महात्मे भगवान बाबा. भगवान बाबाची वाटच ही आपली गावचं मुक्काम. हो, आणि ही वाट दिंडीची. हो, बघा महाराज इतकी सत्पुरुष महात्म्याची ताकद असती. हो, रामदास महाराज करंजवणकरांनी त्यांची दिंडी चालवली भगवान बाबाशी. नंतर तर केवढा मोठा मठ समाजाने बांधून दिला. सत्पुरुष महात्म्यामध्ये इतकी ताकद असती. भिंगशिम बाबावर श्रद्धा होती त्यांची. एवढा मोठा मठ महाराज पंढरपूरला बांधून दिला रामदास महाराजाला. का? फक्त त्यांच्या वाटावर चालली. सत्पुरुष महात्म्याच्या संगतीला जरी राहिलात तरी आपल्या जीवनाचं सोनं होतं. विठ्ठला कार्य केलं या समाजाने, संतांमध्ये. हो, समाजामध्ये कार्य केलं साधू संतांनी. हो, कैकाडी बाबा सोनेगावला आले. हो, ज्वारी गोळा केली आणि तिथंच ठुली. एवढं मोठं हायस्कूल बांधलं महाराज. आज हजारो विद्यार्थी श्री संत कैकाडी महाराजाच्या विद्यालयामध्ये शिकले आणि मोठे मोठे हाफिसर झाले. ही कशाची कृपा आहे? तर कैकाडी बाबाच्या महाराज कार्याची कृपा आहे. म्हणून तर महाराज म्हणतात आम्ही त्यांचं ऐकलं. श्रवणाच्या मिसे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखे नांदे. मग श्रवण करायचं, कानाने आमचं ऐकलं. कानाने ऐकल्यानंतर हो, मनाला ऐका म्हणत नाही, मनाला जा म्हणतात. हो, मनात ते धाव घेही. हो, राहे विठोबाचे पाये. आता प्रत्येक माणसाच्या तुमच्या मनात आहे. हो, एकच मनात आहे. काय मनात आहे? हो, कवा कीर्तन सुटन ती. सगळ्या माणसाच्या मनात तीच आहे. हो, माझ्यासुद्धा मनात आलं आहे तिचं आता. हो हो, मला सांगायचं काय लक्षात ठेवा. मन इतकं चपळ आहे, बहुत चंचल चपळ, जाता येता
न लगे वेळ आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया मनाला सांगितलं तू जाऊ नको कुठं देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन काछया त्याजिन प्राण आपुला गे माये आशिन धनिवरी आपुले माहेरी मनाला सांगितलं तू मन मेची करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारे मज एकाते म्हणून महाराज सांगतात मना ते धाव घेई राहे विठोबाचे पायी विठोबा रखुमाये बोला कुंडली करदा पंढरीनाथ भगवान अपार कुमारी अपार कुमारी अपार कुमारी अपार कुमारी अपार कुमारी महाराज सांगतात मनाने ऐकलं कानाने ऐकलं मनाला धाव घ्यायची सांगितली आणि जीवाला सांगतात
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कीर्तनाची वेळ संपली नाही, माझी वेळ आणि बाकी 10 मिनटं माझे शिल्लक आहेत आणि पण तरीसुद्धा माऊलीचं भजन केलं. का केलं? सुभाषांना त्याचं गणित असं आहे, माणसाला वाटतं संपलं काय की संपलं नाही आणि पण मग आधार यावा माणसाला म्हणून भजन केलं. महाराज म्हणतात तुका म्हणे जीवा नको सोडो या केशवा. हो, हे शेवटचं प्रमाण जे का बरं का, ते देव आणि ते काय देव बी आहे भक्त बी आहे सगळे माहिती, फक्त शेवटचं प्रमाण फक्त आमच्या दोघा जणांवर बसत. तो का म्हणे जीवा नको सोडो या केशवा. हा, सगळ्या गोष्टी ह्या माणसाने माझ्या त्याच्यासारख्या मला करून ठेवल्या. आपण सारखी करीत त्यात का नाही का, सगळ्या गोष्टी केल्या. हो, मी कधी कधी एकांतात बसलो असा राग येतो मला, असं वाटतं याचं तोंड बघू नाही, पण त्याचं मनही हो तुझं माझं पटाना तुझ्याशिवाय पटाना. कितीही जरी आमचे हमरा तुंबरी होती सगळ्या गोष्टी होत्यात. हो, ती मला मंत्र बोलतात, मी त्यांना माझ्यापेक्षा कठोर मंत्र बोलतो एकामेकाला आम्ही. पण अर्धा तास गेलं की कसं काय चाललंय मग दम निघत ना. हो, किती लांब होतो मी आज. हो, आबूने फोन केला होता मला. हो, फार इंदापूरपाशी कीर्तन होतं माझं आज काल्याचं आणि उद्याच्याला तिथंच आहे. त्या माणसाला आम्ही म्हणलो होतो हो म्हणलं उद्याचं कीर्तन आजच करा म्हणलं. ती म्हणली चालतंय म्हणली, तुम्ही येत असला तर करून घेऊ म्हणलं. आज गुरुजीला बी राज्य केलं मी, म्हणलं आज कीर्तन करून उद्याच्याला जाऊ म्हणलं इथं कीर्तनात. पण यांचा फोन आला, म्हणजे कुठशी का आला तर आणि मग कुठं राहतोय आम्हाला. मग 4 वाजता आम्ही गाडी काढली तिथून, तरी इथं 8 वाजता आलो. म्हणजे मला सांगायचं काय लक्षात ठेवा, आमचं प्रेमही एकामेकावर अंतःकरणापासूनही, नुसतं वर नाही. नाहीतर माणसं म्हणत असते बरं का नुसती वरूनच माया आहे. हा, आतमध्ये काही सुद्धा बोलावा नाही ह्याच्या. हो, काही विचार येत नाही, तसं नाही. अंतःकरणापासून प्रेम पाहिजे, अंतःकरणापासून. हो, म्हणून अंतःकरणापासून त्यांचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं त्यांच्यावर प्रेम आहे. ह्या समाजाला माहिती, गावाला माहिती आणि परिसराला बी माहिती. आमची जर खारड्यात जर एकामेकाची गाठ जर पडली आमच्या 2 जणांपैकी काळूबाळूपैकी तर माणसं विचारित असतील कसं काय बाबा म्हणले, ती वंजरवाडीचे महाराज नाहीत आता तुमच्या संग, आणि त्यांची जर गाठ पडली तर ती म्हणजे असे ती धनेगावचा बाबा कुठे गेला म्हणजे विचारतात माणसं. त्यांना माहिती ही जोड सारखीच असती. त्यामुळं आम्ही ही सोनेगावचे सुद्धा आपण किती जवळ येतं. आम्ही सप्त्याला ही आजीनाथ महाराज मोहन महाराज हे आम्हाला गावाकडे येऊन देत नाही. ती म्हणते तिथंच राहा, तुमची काय व्यवस्था कमी फक्त ती सांगा आम्हाला. मला सांगायचं काय लक्षात ठेवा. म्हणून करता ही प्रेम आहे त्यांचं आणि माझं, म्हणून ही सेवा आहे बरं का. खोत महाराजाचं प्रेम आहे म्हणून सेवा आहे. आज काय द्यायला नसते घ्यायला नसते, आज मोकळाच सरक वराडला. असून द्या, वराडलं म्हणून काय होत नाही. त्यांच्या आशीर्वादाने पुन्हा किती काही येतं. म्हणून महाराज सांगतात, म्हणून ही सेवा आहे. भगवान हनुमंतरायाचं मंदिर त्यांनी बांधलं, त्यांच्या पराकष्टातून त्यांनी केलेलं हे कार्य जे आहे, सीताराम बाबांनी त्यांना आज्ञा केली आणि सीताराम बाबाची आज्ञा मनात धरून हो एका सत्पुरुष महात्म्याने दिलेला बोध साधुबोध झाला. नोरोनी या ठेला आणि ठाईच मोराला अनुभव. हो, साधूने दिलेला बोध तो त्यांनी जोपासून ठेवला आणि म्हणून हे मंदिर उभा केलं. त्यांनी मंदिर उभा केलं, सभामंडप उभा केला आणि सप्ताह सुरू केला. पहिल्या सप्त्यापासून आम्ही पहिल्या दिवशीच येतं. म्हणून करता ही सेवा आहे. आम्हाला ती डायरी नवीन आली की पहिलं ही लिहून ठेवावं लागतं आधी आणि मग दुसरं. म्हणून करता ही सेवा आहे. सगळेजण उपस्थित सर्व भक्त भाविक सज्जन आहे. या सप्ताहाकरता
परिसरातील सर्व भक्त भाविक सज्जनांना विनंती आहे, पंक्ती घालणारे त्यांनासुद्धा धन्यवाद, जे अन्नदान करतात त्यांना धन्यवाद, जे देणगी देतात त्यांनाही धन्यवाद. गावातल्या सर्व भक्त भाविकांनी या सप्ताहाकरता उपस्थिती लावा, तन धनाने सहकार्य करा. महाराज सांगतात, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, सत्य कर्माला सहाय्य व्हा, आपल्या जीवनामध्ये काहीसुद्धा कमी पडणार नाही. ही सेवा भगवान बाबाची आहे, ही सेवा सीताराम बाबाची आहे, ही सेवा हनुमंतरायाची आहे, भिंगशिम बाबाची आहे. कारण की त्यांनी सगळ्या जणांच्या महाराज मंडळीच्या सेवा केलेल्या जुन्या महाराज मंडळीच्या, म्हणून महाराज ही सेवा चलत आहे. म्हणून झालेली चिंतनरूपी सेवा भगवान हनुमंतरायाच्या चरणी समर्पण करून, तुम्हा सर्व देवरूपी श्रुती सज्जनांच्या चरणी समर्पण करून सेवेला या ठिकाणी पूर्ण. राम तुकाराम 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 म्हणा नाना महाराज आणि कोण म्हणतो म्हणा महादेव महाराज. तुका म्हणे जीवा, 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 तुका म्हणे जीवा.
विठ्ठल जय जय विठ्ठल हे विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोल जय जय कुरे महाराज की जय.